हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी बारीक चिरून धुवून घेतलेली आहे, लसूण मिरचीची पेस्ट, जिरे, ओवा, पीठ मळायला थोडं तेल आणि मसाला। तर आपण आता पीठ तयार करायला घेऊया। आपण थोडं गव्हाचं पीठ घेऊया। गव्हाचं पीठ घेतल्यावर त्यामध्ये अगदी थोडं म्हणजे अर्धी वाटी थोडं ज्वारी किंवा बाजरीचं पीठ घालायचं आणि थोडं आपण बेसन घालूया। यामध्ये आपण जी बारीक चिरलेली मेथी आहे ती घालूया। आता यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालूया। त्यानंतर थोडं जिरं घालणार आहे आपण, अर्धा चम्मच जिरं। हे जे मसाले आपण काढून ठेवले आहेत ते पण घालणार आहे। आता जो आपण ओवा काढून होता तो ओवा आपण हातावर घेणार आहे आणि थोडं त्याला ओवा आपण ह्याच्यात घालणार आहे। आता आपण हे पूर्णपणे मिक्स करून घेऊया सगळं। आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा गोळा मळून घेऊया। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। जे आपण थोडं तेल घेतलं होतं ते तेल आपण थोडं या पिठाला लावून घेऊया। तर आता आपण पराठे बनवायला पीठ मळून मी त्याला 15 ते 20 मिनिटं रेस्टला ठेवलं होतं आणि आता आपण त्याचे पराठे बनवणार आहे। करायला ठेवलं आहे। आता हा आपण थोडा गोळा घेतलेला आहे पिठाचा, त्याला आपण असं सर्कलमध्ये करणार आहे। याला थोडंसं पीठ लावून आता आपण ते लाटायला घेणार आहे। पीठ अशा प्रकारे पराठा लाटून झालेला आहे। आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि साईड चेंज करून घेऊया आणि या बाजूला पण
तेल लावून घेऊया आणि आता याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे.